तर अगोदर सर्वांना हाय आणि नमस्कार आणि सीमा डेअरी कुकिंग चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत। तर आज आपण परत एक नवीन रेसिपी घेऊन आलेलो आहोत, ती म्हणजे जवसाची चटणी। खूप खूप पौष्टिक पण आणि खायला चविष्ट। तर चटणी बनवण्यासाठी मी एवढं साहित्य घेतलेलं आहे। जवस आहे, काश्मीरी मिरची आहे, लाल मिरची आणि लसूण। ते इथे मी लोखंडी तवा घेतलेला आहे। तर आता काश्मीरी मिरची आणि लाल मिरची मस्त भाजून घ्यायची आहे। आणि जरी तुम्ही आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राइब नाही केलं तर नक्की सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका। तर मिरच्या भाजून झालेल्या आहेत। आता लसूण पण मस्त भाजून घेऊ। आणि जर तुम्हाला तिखट जास्त आवडत असेल तर तुम्ही लाल मिरचीच वापरा, आणि तिखट कमी आवडत असेल तर काश्मीरी मिरची आणि लाल मिरची दोन्ही मिक्स करा, म्हणजे तिखटाचं प्रमाण पण कमी होईल आणि चटणीला कलर पण मस्त येईल। तर आता जवस मस्त तड उडूस तर भाजून घेऊ। आणि जर तुमच्याकडे खलबत्ता असेल तर मस्त खलबत्त्यात ठेचून घ्या किंवा पाट्यावर वाटून घ्या। आणि चटणी आबडदोबडच असते, आणि तुम्हाला जर बारीक आवडत असेल तर तुम्ही बारीक करा। तर आपलं जवस पण मस्त भाजून झालेलं आहे। तर चला मग आता मस्त वाटून घेऊ। तर अगोदर तर मी मिरची आणि लसूण बारीक वाटून घेणार आहे। तर आता चवीनुसार मीठ टाकू। तर बघू शकता अशा पद्धतीने वाटलेलं आहे। चटणी आबडदोबडच मस्त वाटते। तर आता जवस पण टाकून घेऊ। आणि मी जास्त बारीक नाही वाटणार आहे, जाडसरच ठेवणार आहे। तुम्हाला जर बारीक वाटायचं असेल तर तुम्ही बारीक वाटा। तर थोडंसं तेल टाकू आणि मस्त चटणी परतून घेऊ। आणि चटणी जर तेलामध्ये नाही परतली तरी पण खूप चविष्ट लागते खायला। आणि आपल्या रोजच्या जेवणात एक चमचा चटणी घेतली ना तर म्हणजे जेवणाची मजा आणखी वाढते। आणि चटणी पौष्टिक पण आहे। तर मस्त परतून घेऊ। असा मस्त सुगंध सुटलेला आहे चटणीचा, लसणाचा, जवसाचा मस्त सुगंध सुटलेला आहे। तरी आपली चविष्ट आणि पौष्टिक जवसाची चटणी बनून तयार आहे।